जेव्हा एका बाजूला असं वाटतं की या अशा बिनविरोधासाठी मालेगावातली कौमी दहशत कशी समोर दिसते, ती खरोखर दहशत आहे. तर तशी दहशत नव्हे तर KDMCतली विधायक दादागिरीच बरी असं वाटतं आपल्याला. पण मित्रो, दुसऱ्या बाजूला एक मतदार म्हणून मात्र मनात थोडीशी नाराजी डोकावते. संविधानानं दिलेला आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जर अशा बिनविरोधमुळे डावलला जात असेल तर काय अर्थ आहे या लोकशाही? 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी महानगरपालिकेसाठी नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करायला मिळणार होतं. हे राजकारणी जर आपापसातच सारं काही ठरवणार असतील, मॅनेज करणार असतील, तर मग मतदारांची गरजच काय? महायुतीत चाललंय काय? आधी उमेदवारांची पळवापळवी, मग जागा वाटपात शिरजोरी आणि सगळं संपलंय आता असं वाटतंय, तर आता चढाओढ बिनविरोधची. तर असंच काहीसं वातावरण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान होण्याआधीचं झालेलं आहे. मी कालच तुम्हाला एका व्हिडिओद्वारे एक हिंट दिली होती, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मागच्या 4-5 दिवसात कुठेच कसे दिसले नाहीत. किंबहुना महाराष्ट्रात निष्ठावान विरुद्ध आयाराम असा एक उभा संघर्ष पेटलेला असताना ते नेमकं काय करत होते? तर निवडणुका लढवण्याआधीच काही प्रभागातल्या आपल्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याच्या प्रक्रियेत ते गुंतलेले होते. जय-पराजय हा लढत झाल्यानंतरचा भाग आहे. पण लढण्याआधी जिंकणं यासाठी एकतर विजयाची क्षमता असलेला उमेदवार हा आपल्याकडे वळवून विरोधकच संपवून टाकणं हा एक नवा पैंतरा राजकारणात वापरला जातोय हल्ली. पण उमेदवारी अर्ज भरलेल्या विरोधकांना माघार घ्यायला लावणं, त्यासाठी काय बाबा-पुता करायचं ते करून घ्यायचं. सध्या मनी पॉवर प्लस मसल पॉवर यासोबत इतरही फंडे वापरून निवडणुका जिंकल्या जातात. त्यात हे बाबा-पुता करणं आलं. पण हा बिनविरोधवाला फंडा मला काही समजलेला नाही. मालेगावात इस्लाम पार्टी नावाचा एक नवा पक्ष उगवलाय. त्या पक्षाची सुद्धा एक उमेदवार बिनविरोध निवडून आली आहे. मुनिरा शकीर अहमद नावाची. ही बया बुरखाधारी, हिजाबधारी, ना ती प्रचाराला उतरली ना भाषणाला. पण ती ज्या वॉर्ड क्रमांक 6 मधून लढत होती, तिथं तिच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही आणि ती बिनविरोध विजयी झाली. हे आपलं साधारणसं उदाहरण देतोय. कुणी याचा संबंध म्हणजे मालेगावचा संबंध कल्याण डोंबिवलीतल्या बिनविरोध निवडींशी लावू नका. झालंय काय तर मालेगाव सेंट्रल मतदारसंघाचे माजी आमदार शेख आसिफ शेख रशीद, जे 2014ला काँग्रेसच्या तिकिटावर इथून जिंकले होते. त्यानंतर ते पुन्हा 2019ला लढले पण हरले. MIMने हरवलं. मग 2024ला त्यांनी स्वतःची अशी ही इस्लाम पार्टी काढली. गंमत म्हणजे याही वेळेला ते निवडणूक लढले. AIMIM म्हणतात ज्या पार्टीला, त्याच्या उमेदवाराकडून ते अवघ्या 162 मतांनी पराभूत झाले. यांना 1,09,491 मतं मिळाली होती. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता यांचा जनसंपर्क किंवा यांच्या मोहल्ल्यात यांची किती चालते. एक प्रकारे हे इथले दादाच आहेत जणू. मग या दादागिरीच्या जोरावर मुनिरा शकीर अहमदला बिनविरोध निवडून आणलंय का यांनी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला मालेगावला जावं लागेल. एवढं लांब कशाला जायचं, नाही का? आपल्या कल्याण डोंबिवलीत परवा सगळ्यात पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला, जो भाजपचा होता, रेखा चौधरी. त्यानंतर अजून 3 नगरसेवक बिनविरोध निवडून आले भाजपचे. यांच्या बिनविरोधामागे कोणते दादा होते, तर ते होते रविदादा. मग काल दुपारनंतर अजून एक धमाका झाला. कल्याण डोंबिवलीत महायुतीत दोस्तीत कुस्ती नको म्हणून युती झाली आहे वरवर. पण युतीतले दोन्ही पक्ष आपापली दादागिरी सिद्ध करण्यासाठी कसे धडपडतायत हे परवापासून इथं दिसू लागले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या मुत्सद्दीपणाच्या नेहल्यावर दह्याला टाकायला लागलीच खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्ते पिसले, कॅट उलटापलटा केला. त्यांनी काल रात्रीच डोंबिवली वेस्टमधला एक शिवसैनिक, एक टेरर शिवसैनिक रमेश शेठ, रमेश म्हात्रे, त्यांना रमेश शेठ म्हणतात, यांना कामाला लावलं. तुम्ही म्हणलं कोण हे रमेश शेठ? डोंबिवलीतले कोळी आगरी भूमिपुत्र म्हणजे शेठच, त्यांना शेठ हे विशेषण पुढे लावलं जातं. हे रमेश शेठ म्हात्रे ज्या प्रभागातून लढत होते, तो अख्खा प्रभाग क्रमांक 22, त्या 22 मधले स्वतःसह विश्वनाथ राणे, वृषाली जोशी असे इतर म्हणजे त्यांच्या सकट 3 नगरसेवक म्हणजे एक पॅनलच बिनविरोध निवडून आणले त्यांनी. सेनेचा अजून एक उमेदवार हर्षल मोरे बिनविरोध निवडून आलाय. म्हणजे या 4 नगरसेवकांच्या रूपानं शिवसेनेनंही आपलं बिनविरोधवालं खातं उघडलेलं आहे KDMCमध्ये. रविदादांच्या दादागिरीला काटछळ देताना श्रीकांतदादांनी पण आपण मागे नाही आहोत हे दाखवून दिले. पण या दादागिरीला शब्दशः न घेता बाबा-पुता हाच खरा बिनविरोधचा अर्थ निघतोय लक्षात घ्या. विरोधकांना माघार घ्यायला लावताना त्यांना समाधानकारक बेनिफिट्स मिळाले तरच ते माघार घेतात.
त्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करणारा दादा हा नुसता टग्या असून चालत नाही, तर त्याच्या शब्दाला किंमत आणि शब्दाला विश्वासार्हता असावी लागते. ठाणे जिल्ह्यात हे शब्दाला जागणारे असं बिरुद ज्यांच्या पुढे लागलंय अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्याईनं, ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. शिंदेचे खासदार पुत्रही यात मागे नाहीयेत. सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या युवा नेत्याचा शब्दही विश्वासाचं दुसरं नाव बनलेलं आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आपल्या देवळाच्या पाड्यावरचा पूल बनवून देतो हा माझ्यासारख्या सामान्य युट्यूबरला दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. हे त्या विश्वासार्हतेचं जिथं जागतं उदाहरण आहे आपल्यासमोर. या श्रीकांतदादांनीही आपल्या शब्दांची दादागिरी वापरून कल्याण डोंबिवलीतले शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेले आहेत. बिनविरोध आलेल्या नगरसेवकांचं शिंदे साहेबांनी अभिनंदन केलंय. वा वा वा, अभिनंदन. आता खोलला. ठीक आहे. हे तिघ झाले आणि राजेश मोरे पण झाले आणि पवन झाले. 4 झाले आणि पवनची वाईफ आहे. पवनची वाईफ. अभिनंदन. चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही. मित्रो, एका बाजूला निष्ठा विष्ठा आयाराम गायाराम त्या अगदी सतरंजी उचले अशा सगळ्याच मुद्द्यांवर रडारड आदळापट सुरू आहे विरोधकांची, काही स्वकीयांची. हे एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे काय चाललंय तर अद्याप अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली नाहीये. छाननी व्हायचे, अर्ज बाद व्हायचेत, प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल लागायचेत. त्याआधीच सेना भाजपा महायुतीचं खातं उघडलं गेलंय बिनविरोध नगरसेवकांच्या रूपानं. पनवेलमध्येही झालंय. निकाल लागायचा बाकी आहे, पण त्याआधीच 9 हा आकडा युतीच्या नगरसेवकांचा आहे आज KDMC मध्ये. दोन्ही दादांची दादागिरी, दोन्ही दादांची मुत्सद्देगिरी ही पक्षविस्तार आणि सत्तेचं साधन न ठरता जनकल्याणकारी ठरो ही अपेक्षा मुद्दाम इथं व्यक्त करावीशी वाटते मला. निकोप स्पर्धा करता करता महाराष्ट्राचं हित साधलं जावं या दादागिरीतून. अजून काय हवं एखाद्या सामान्य मराठी माणसाला? एवढं तर हे लोक करतीलच. आपण या गमती जमतीसह एक वेगळं आणि पूर्वी कधीही न घडलेलं राजकारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुभवायला सिद्ध राहूया. कारण कुठे काय होईल सांगता येत नाही. जेव्हा एका बाजूला असं वाटतं की या अशा बिनविरोधासाठी मालेगावातली कौमी दहशत कशी समोर दिसते, ती खरोखर दहशत आहे. तर तशी दहशत नव्हे तर KDMCतली विधायक दादागिरीच बरी असं वाटतं आपल्याला. पण मित्रो, दुसऱ्या बाजूला एक मतदार म्हणून मात्र मनात थोडीशी नाराजी डोकावते. संविधानानं दिलेला आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जर अशा बिनविरोधमुळे डावलला जात असेल तर काय अर्थ आहे या लोकशाहीला? 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी महानगरपालिकेसाठी नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करायला मिळणार होतं. ते या बिनविरोधवाल्या वॉर्डात करता येणार नाहीये मतदारांना. हे राजकारणी जर आपापसातच सारं काही ठरवणार असतील, मॅनेज करणार असतील, तर मग मतदारांची गरजच काय? तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा. सभ्य भाषेत व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.